सारथी संडे इंग्लिश स्पीकर्स क्लबच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त प्राध्यापक विठ्ठल वंगा आणि सारथी क्लबच्या 20 वर्षाच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित विद्यानंद प्रकाशन पुणे आणि धनंजय धेंडे लिखित द आर्किटेक्ट ऑफ इलोक्वन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉ. गौतम कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी दरवर्षाप्रमाणे प्राथमिक विभागातून राजश्री कल्याण, माध्यमिक विभागातून स्मिता कोर्टीकर आणि महाविद्यालयीन विभागातून प्राध्यापक पांडुरंग शिंदे यांनी द बेस्ट इंग्लिश टीचर पुरस्काराने, तर DAV वेलणकर कॉलेजचे इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. दीपक ननवरे यांना स्पेशल रिकग्निशन अवॉर्ड देऊन गौरवण्यात आला। यावेळी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अभिजित वाघचौरे, मार्कंडे सहकारी रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन रमेश वेडप, जयलक्ष्मी ज्वेलर्सचे व्यंकटेश बिटला, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बंगळुरूचे व्यवस्थापक डॉ. प्रियंका गोटीपामुल, आर्किटेक्ट BM जाधव, बिल्डर व हार्टफुलनेस मेडिटेशनचे प्रशिक्षक प्रमोद पाटील, व्यवस्थापक सपना वंगा, उद्योजक श्रीनिवास बिंगी, ओंकारनाथ मालपाणी, विधी महाविद्यालय संगमनेर येथील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ. नागराज कराडे, इंडियन एअरफोर्समध्ये कार्यरत अमर गाजुल व गोपाळ पाथरूट, श्रीशैल मसुते, राजेश चन्ना, मयूर अभंगे, संतोष काकी, प्रशांत पसनूर, संतोष गोंगडे, प्रशांत बोनाकृती, सुशांत अंबुरे, वरुण दोरनाल, आर्किटेक्ट डॉ. दत्तात्रय अंबुरे या सारथीच्या सभासदांना द आउटस्टँडिंग अचीवमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। याप्रसंगी सारथी संडे इंग्लिश क्लबचे संस्थापक प्राध्यापक विठ्ठल वंगा कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून मान्यवरांचे स्वागत केले। प्राध्यापक उमाकांत कोंडापुरे, ज्येष्ठ साहित्यिक दत्ता गायकवाड, पुस्तकाचे लेखक धनंजय धेंडे, प्रमोद कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले। संजीवनी श्रीराम, श्रीहरी अरकाल व आदित्य चौगुले यांना द बेस्ट सारथियन पुरस्कार मिळाले। प्राध्यापक डॉ. गौतम कांबळे यांनी अविरतपणे कार्यरत असलेल्या सारथी क्लब व प्राध्यापक विठ्ठल वंगा यांच्या कार्याचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। प्राध्यापक डॉ. नागराज खराडे व पल्लवी आडकी यांनी सूत्रसंचालन केले। संजीवनी श्रीराम यांनी आभार मानले। प्राचार्य SV क्षीरसागर, सत्यनारायण वंगा, कनकय्या गुंडेटी, श्रीकांत गुंडेटी, उद्योजक व्यंकटेशम बडगू, राय नरसू सिंगम, शंकर सिंगम, सुधाकर सिंगम, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक व पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे कुटुंबीय उपस्थित होते। Thank you so much, sir. Now, everybody feels it is duty to felicitate. It's a prime duty, in fact, to felicitate the author of this book, because he has taken a lot of efforts for this book, and it's our prime duty to felicitate him as a token of gratitude. I request all the dignitaries to felicitate the author of this book, Mr. Dhananjay Dhende, sir. त्यांच्या पत्नींचा सपत्नीक सत्कार या ठिकाणी ते करत आहेत। एक भावनिक क्षण दोघांसाठी असेल, वंगा सरांसाठी पण असेल आणि धेंडे सरांसाठी पण असेल। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या।
20 वर्ष या माणसाने सारथी संडे इंग्लिश स्पीकर्सच्या माध्यमातून सोलापुरातल्या हजारो युवकांसाठी त्यांनी कष्ट घेतलेला आहे, अपार मेहनत घेतलेली आहे आणि आज एका छोट्याशा रोपाचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. So the fruits are here and you can see the fruits, you can witness the fruits, and we all our Sarthians are proud of this mega event. Quite lengthy, and today this is the 20th anniversary, and we are going to award more than 40 of the people who are here. First of all, the best teacher award, and it goes to, already it is announced, Mrs. Rajeshri Kalyan madam, who is from ZP School Nagatsu, and I request to the chief guest to honor Rajeshri Kalyan madam. Your voice is melody that teaches. Let us talk about why we are here English. Not just a subject, but as a skill, a confidence builder, and often a game changer. Today, English is the language of opportunity. Whether you are a student, teacher, entrepreneur, or government officer, English opens doors. It connects villages to cities and Solapur to the world. By learning English is not about forgetting our mother tongue. It is about giving wings to our thoughts and making sure the world hears and our stories. I often say English should never become a barrier. It should be a bridge. And Sarthi has begun building that bridge for 20 wonderful years, connecting people with the knowledge, with courage, and with others. Back in 2025, when Sarthi started, it was probably just a group of curious, hopeful learners meeting on Sundays. No fancy classrooms, no promises, just the willingness to improve. But look at this hall today.